नमस्कार। तर आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेऊयात पिसू किंवा पिसवा या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची। पिसू त्याला इंग्लिशमध्ये फ्लेयाज म्हणतात किंवा अनेक वचन पिसवा। या व्हिडिओमधून आपल्याला केवळ अभ्यासक्रमाशी संदर्भात अशा प्रकारे याची माहिती घ्यायची आहे। म्हणजे ही जी माहिती आहे ते कुठल्याही उपाययोजनेसाठी नाही केलेले, तर ही माहिती केवळ आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपल्याला घ्यायची आहे। तर पिसू किंवा फ्लियाज किंवा पिसवा म्हणजे आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा जनावरांच्या अंगावर, खास करून मांजर असतील किंवा कुत्रे असतील आणि आणखीन काय जे पाळीव प्राणी आहेत किंवा उंदीर आहेत, त्यांच्या शरीरावर अशा लहान लहान पिसवा आपल्याला दिसतात। तर पिसवा का असतात? पिसू हे एक लहान आणि पंख नसलेले कीटक असतात आणि प्रौढ जे असतात त्याच्यामध्ये अडल्ट फ्लियाज जे असतात ते पोषणासाठी अशा प्रकारच्या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या रक्तावर अवलंबून असतात। त्यांना पृष्ठवंशीय प्राण्याचं रक्त लागतं आणि त्यावर ते अवलंबून राहतात। म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्याचं रक्त खाण्याचं काम किंवा पिण्याचं काम अशा प्रकारच्या पिसवा करत असतात किंवा फ्लियाज करत असतात। त्यासोबत आळ्या ज्या आहेत, त्या पिसवांच्या आळ्या ज्या आहेत ते सेंद्रिय पदार्थ खातात। सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मटेरियल खाऊन ते जगत असतात। प्रौढ पिसू जे आहेत किंवा ॲडल्ट किंवा पूर्ण वाढ झालेले जे पिसू आहेत ते जर आपण पाहिले तर शरीराला दोन्ही बाजूने दाबल्यासारखं, त्यांचं शरीर दोन्ही बाजूला दाबल्यासारखं अशा प्रकारचे दिसतं। त्यांचं शरीर चमकदार केसाळ असते आणि ते पिवळसर तपकिरी ते काळे अशा प्रकारचे असते। म्हणजे चमकदार असेल, केसाळ असेल किंवा पिवळसर तपकिरी आणि काळ्या अशा प्रकारचं त्यांचं शरीर असतं आणि त्यांच्यामध्ये विशेष प्रकारचं तोंड असतं। जे तोंड पिअर्सिंग आणि सकिंग या कामासाठी, म्हणजे काय, कट करण्यासाठी आणि शोषणासाठी अशा प्रकारचं सोंडेसारखा भाग त्यामध्ये तोंड असतं आणि त्याद्वारे ते काय करतं, जे रक्त आहे ते रक्त घेण्याचं काम करत असतं। पाय याचे लांब असतात आणि पायाच्या बेसला कोकसा जो असतो, पायाच्या बेसला जो कोकसा असतो तो मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो। यामुळं हे उडी मारण्यासाठी त्या पायामध्ये प्रचंड अशा प्रकारे क्षमता निर्माण होते। म्हणजे पाय ज्या ठिकाणी शरीराला जोडलेले असतात कोकसाद्वारे, त्या ठिकाणी त्याची वाढ मोठी झाली असल्यामुळं ते उडी मारण्यामध्ये एक नंबर असतो। उडी मारण्यासाठी त्याचा उपयोग होतो। अँटेना म्हणजे लहान असा प्रकारचा भाग असतात अँटेनाचे, म्हणजे डोक्यावर दोन जे अँटेना असतात ते डोक्याच्या खोबणीमध्ये असतात। डोक्याच्या खोबणीमध्ये दोन अँटेना असतात, सेन्सरी अशा प्रकारचं ऑर्गन आहे। त्यानंतर नर आणि मादी दोन्ही हे सस्तन प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे रक्त शोषतात। सस्तन जे प्राणी आहेत, मॅमल्स आहेत, ते मॅमल आणि बर्ड्स यांचं रक्त शोषणाचं काम हे नर आणि मादी करत असतात आणि ते त्यामुळं काही प्राणघातक रोगजनाचे वाहक म्हणजे व्हेक्टर म्हणून काम करतात। ते रक्त शोषतात, त्यासोबत काही रोग प्रसार करण्याचं काम, रोगप्रसारामध्ये वाहक म्हणून अशा प्रकारचं ते रोग प्रसार करण्याचं काम ते करत असतात। यामध्ये काही उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, जसं की पुलेक्स इरिटन्स आहे, ज्याला मानवी पिसू म्हणतात, किंवा झेनोप्सिला चिओप्सी आहे, उंदीर पिसू म्हणतात। हा जो अभ्यासक्रम आहे तो एंटॉमॉलॉजीच्या मुलांसाठी, म्हणजे कीटकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी, आणि त्यासोबत जेनरिक झुलॉजी म्हणून जे काय पेपर आहे त्यामुळे उपयोगाला येऊ शकतो। तर त्या दृष्टीनं याचा अभ्यास करायचा आहे। पिसू जो आहे ते बहुतेकदा लोकांना घोट्यावर किंवा पायावर चावतात। घोट्यावर किंवा पायावर जास्त करून चावतात, पण रात्री झोपलेल्या अवस्थेमध्ये ते इतर भागाला चावू शकतात। बऱ्याच लोकांना जे का चावल्या लगेच त्याची जाणीव होते। काही लोकांना किंवा बऱ्याच लोकांना चावल्यानंतर लगेच त्याची जाणीव व्हायला लागते आणि त्यामुळे चिडचिड करतात, चिडचिड करू शकतात आणि ती संवेदनशील अशा प्रकारचे लोक असतात। संवेदनशील लोकांमध्ये अशा प्रकारे लगेच आपल्याला कळतं। त्यासोबत तिथं ज्या ठिकाणी चावा घेतलेल्या पिसून त्या ठिकाणी खाज येऊ शकते। म्हणून असे माणसं काय करतात, पिसू पकडण्याचं काम करतात। पिसू पकडण्याच्या नादी लागतात। ते सहजसहजी आपल्या हातामध्ये येत नाहीत, छोटे असतात, सहजसहजी आपल्या चिमटीमध्ये किंवा हातामध्ये ते पकडले जात नाही। म्हणजे पिसू पकडणे असं ते काम केल्यामुळे त्यांना त्रास वाढतो आणि ते थोडेसे त्रासतात आणि पिसूंची हल्ला केलेले लोक जे आहेत ते त्यामुळे त्यांची झोपमोड होते।
ते झोपेमधून सारखं रात्री उठतात आणि खाजवत राहतात आणि त्यांचा पिसू पकडणे आणि खाजवणे हा एक उद्योगच होऊन जातो. 10 वर्षाखालील मुलांना सामान्यतः जास्त अस्वस्थता जाणवते. पिसूमध्ये रक्त सेवन करण्यासाठी अत्यंत विकसित तोंड असतं असं आपण आधीच सांगितलेलं आहे. ते रक्त अन्न म्हणून घेतात. जे रक्त आहे मानवाचं किंवा इतर प्राण्याचं, पृष्ठवंशी प्राण्याचं रक्त जे आहे ते अन्न म्हणून घेतात. पिसू 2 जीवन टप्प्यामधून म्हणजे लाईफ स्टेजेसमधून 2 लाईफ स्टेजेसमधून ह्या पिसवा त्यांचे लाईफ स्पॅन आहे ते 2 लाईफ स्टेजेस म्हणून जातात. 2 स्टेजेस आहेत, 2 पायऱ्या आहेत, 2 जीवन टप्पे त्यामध्ये आढळतात. एक आहे जे पॅरासाइट्स म्हणून काम करतात, परजीवी म्हणून काम करतात, जिथे जे प्रौढ आहेत किंवा ॲडल्ट फ्लियाज आहेत ते होस्टवर किंवा पोशिंद्यावर जगत असतात. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे नॉन पॅरासायटिक या प्रकारचा एक त्याचा भाग आहे याचा लाईफस्टाईलचा. त्यामध्ये जे आळ्याच्या स्वरूपात असतात आणि त्या आळ्यासुद्धा होस्टवर अवलंबून असतात. म्हणजे पॅरासायटिक हा एक फॉर्म झाला आणि नॉन पॅरासायटिक हा दुसरा फॉर्म झाला. अशा प्रकारे 2 जीवन टप्पे त्यामध्ये आढळतात. त्यानंतर ज्या पिसवा आहे ते अंडी घातल्यानंतर ते अंडी पोशिंद्याच्या शरीरावर किंवा त्याच्या शरीराच्या जवळपास होस्ट ज्यावर ते जगत असतात त्यावर त्याच्या जवळ किंवा त्या शरीरावर अशा प्रकारची अंडी घातली जातात आणि ती अंडी नंतर उबतात किंवा उबवली जातात आणि त्या अंड्यामधून छोट्या आळ्या बाहेर पडतात ज्याला लार्वी म्हणतात. अशा आळ्या बाहेर पडल्यानंतर केस, त्वचा, खवले, वाळलेले रक्त, पंख किंवा टाकलेले एक्झोस्केलेटन, कुठल्याही झुरळाच्या वगैरे बॉडीवर अशा प्रकारे एक्झोस्केलेटन असतं, सांगाडा असतो, आउटर बाह्य सांगाडा, ते असं काही खातात. म्हणजे केस खातील, त्वचा खातील, खवले खातील, वाळे रक्त खातील, पंख खातील, असे वेगवेगळे पदार्थ ते खातात. प्रौढ पिसूंचे मलमूत्र किंवा प्रथिनयुक्त सेंद्रिय टाकाऊ पदार्थ ते खातात. त्यानंतर या पिसू आळ्या ज्या आहेत ते कोश तयार करतात, ककून तयार करतात किंवा एक कोश तयार करतात आणि कोशमध्ये ते तयार राहतात आणि वातावरणामध्ये टाकाऊ पदार्थाचा वापर करून हा कोश विणला जातो आणि यामध्ये आळी विकसित होते, डेव्हलप होते आणि त्यानंतर प्रौढमध्ये रूपांतर होते त्याचं. पिसू चावल्यानंतर खाज सुटते आणि चाव्याच्या ठिकाणी सूज किंवा खाज येऊ शकते आणि जे काय होस्ट आहेत किंवा ज्यावर त्या पिसवा अवलंबून असतात ते होस्ट जे असतात ते स्वतःला खाजवतात. यामुळं अशा प्रकारे अतिरिक्त दुखापत होऊ शकते. पिसू चावलेल्या ठिकाणी पिसू चावलेल्या बाधित व्यक्तीला ॲलर्जी होऊ शकते. या व्यतिरिक्त पिसूच्या वेगवेगळ्या प्रजाती जसे की विषाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत किंवा काही वर्म्स आहेत, कृमीजन्य विविध रोग आहेत, यांचा प्रसार यामुळं होऊ शकतो आणि ते वाहक म्हणून दॅट इज अ होस्ट किंवा व्हेक्टर म्हणून ते काम करतात. यामुळं पिसवामुळं कुठले रोग होतात किंवा जे काय होतं पिसवा चावल्यामुळं ते म्हणजे रोग जर बघायला गेले तर मांजरी आहे, मांजर, कुत्रा, उंदीर, यासोबत कोंबड्याचे जे कोंबड्या आहेत त्यांना या पिसवांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. जर आपण नीट बघितलं त्यांच्या अंगावर अशा प्रकारचे लहान पिसवा आपल्याला फिरायला दिसतात. समजा त्यांच्या सानिध्यात आलेला जो मानव आहे किंवा इतर जे प्राणी आहेत, सस्तन प्राणी आहेत, त्यांच्या अंगावर सुद्धा पिसवा चढू शकतात आणि त्यांच्या केसामध्ये सजवून ते बसू शकतात आणि शरीरावर त्या हिंडू शकतात. त्यांच्या चाव्यामुळे तीव्र जळजळ होते असं आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळं प्रादुर्भाव झाल्यामुळे अशा प्रकारच्या पिसवांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे प्राणी जे आहेत ते अशक्त होऊ शकतात. ॲलर्जी होते, त्यामुळे ॲलर्जी झाल्यामुळं हे प्राणी सारखं अंग चाटतात, ओरखडतात, स्वतःला चावतात, ज्यामुळे त्यांचे केसही गळतात आणि त्वचेवर खवले पडतात, आलसर पडतात आणि ज्या ठिकाणी त्यांनी चावा घेतलेला असतो त्या ठिकाणी जखमा होतात आणि त्यामध्ये दुय्यम संसर्ग म्हणजे सेकंडरी इन्फेक्शन होऊ शकतात. ज्यामुळं पिसू आळ्या ज्या आहेत, पिसू आळ्या आहेत किंवा टेपवर्म म्हणजे पट्टकृमी आहे, पट्टकृमीच्या आळ्या आहेत, या ज्या आहे या आळ्या आहेत त्या ठिकाणी विकसित होतात. ज्या ठिकाणी अल्सर झालेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आळ्या आपल्याला दिसायला लागतात. आणि टेपवर्म जे आहेत ते टेपवर्म जे आहेत परत ते होस्टच्या शरीरामध्ये जातात. म्हणजे ह्या पट्टकृमी जे आहेत ते त्या प्राण्यांच्या पचनसंस्थेमध्ये जातात
ज्या प्राण्यांवर हे अटॅक करतात त्या प्राण्यांच्या पचनसंस्थेमध्ये ते प्रवेश करू शकतात. कुत्र्यांच्या पिसूचे, ज्याला स्टेनोसेफलाइट्स कॅनिस अशा प्रकारचं नाव आहे, मांजरीच्या पिसापेक्षा प्रमाण कमी आहे. कुत्र्यांच्या पिसूचं प्रमाण मांजरीच्या पिसापेक्षा जगभरामध्ये कमी आहे, परंतु जगभरात ते मोठ्या प्रमाणात आढळतात. कुत्र्यांचे पिसू जे आहेत जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यानंतर एक प्रकार या पिसवांचा, त्याचं नाव आहे स्टिक टाईप पिसवा, स्टिक टाईप फ्लिया, किंवा ज्याला सायंटिफिकली इकिडोनोफॅगा गॅलिनेसिन असं म्हणतात. हे पक्ष्यांचे परजीवी आहेत. खास करून पक्षी जे आहेत म्हणजे पोल्ट्री फॉर्म असलेल्या कोंबड्या ज्या आहेत त्यांच्या अंगावर आढळणाऱ्या अशा प्रकारचे पिसवा आहेत. यामुळं कोंबड्यांसाठी एक मोठी समस्या होऊ शकते आणि कोंबड्यांना यांचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळं या कुठं जातात, डोळ्याभोवती, त्या कोंबड्यांच्या डोळ्याभोवती किंवा जर तुरा जो असतो कोंबड्याचा त्या भोवती किंवा इतर उघड्या भागावर ते गटागटामध्ये राहतात. त्यांच्यामुळं त्वचेची जळजळ होते आणि त्या ठिकाणी व्रण निर्माण होतात, त्या ठिकाणी जखमा होतात. अधिक गंभीर जर प्रादुर्भाव झाला अशा पक्ष्यांना तर त्याची अंडी उत्पादनावर परिणाम होतो. कारण ते पक्ष्यांची जी अंडी आहेत म्हणजे कोंबड्या जे आहेत ते कोंबड्या अंडी देत नाहीत व्यवस्थित, त्यांचं उत्पन्न कमी होतं किंवा थोडक्यात पक्ष्यांची जी वाढ आहे ती सुद्धा खुंटते. आणि गंभीर प्रादुर्भाव झालेल्या लहान पक्ष्यांना अंधत्व येऊ शकतं किंवा त्यांना मृत्यूचा धोका असतो. लहान जे पिलं आहेत त्यांनासुद्धा अंधत्व येतं ह्या पिसवामुळं आणि ते मरू शकतात. आणखीन एक प्रकार म्हणजे नॉर्दर्न रॅट फ्ली, नॉर्दर्न रॅट फ्लिया म्हणजे नोसोपिलस फॅसिएटस अशा प्रकारचे नाव आहे. हे बहुतेक करून नॉर्वे उंदीर म्हणजे रॅट्स नॉर्वेजिकस यावर परजीवी स्वरूपात आढळतात. तसेच कधीकधी ते उंदरामध्ये आणि पाळीव सस्तन प्राण्यांमध्ये सुद्धा आढळतात. त्यांच्यावर सुद्धा ते प्रभाव करतात, त्यांना प्रभावित करतात. हे जे आहेत हे प्लेग प्रसार करण्यामध्ये किंवा टायफसचा प्रसार करण्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात भाग घेतात. प्लेग या विशेष प्रकारच्या पिसवामुळे प्लेग हा रोग आपल्याला माहिती आहे, त्याविषयी माहिती आपल्याला घ्यायचीच आहे. ह्या प्लेगविषयी माहिती घ्यायची आहे. टायफस याविषयीच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे. तर प्लेग प्रसाराचं काम आणि टायफस हे दोन अतिशय डेंजर अशा प्रकारचे, अतिशय धोकादायक अशा प्रकारचे रोग होते जुन्या काळामध्ये. त्यांच्यावर आता आपण थोडंसं कंट्रोल केलेलं आहे, बऱ्याचपैकी कंट्रोल केलेलं आहे. तर याविषयी या टायफस आणि प्लेग प्रसार करण्याचं काम या फ्ली करायच्या, नॉर्दर्न रॅट फ्ली. आणि आणखीन एक प्रकार युरोपियन चिकन फ्ली किंवा सेराटोफायलस गॅलेनी अशा प्रकारची या नाव आहे पिसूचं, ज्या कोंबड्यावर आढळतात आणि ज्यांच्यामुळे पोल्ट्री फॉर्मचं उत्पादन कमी होऊ शकतं. तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. मग यावर शेवटी काय नियंत्रण आपण कसं आणू शकतो किंवा उपाय काय, यावर कंट्रोल करण्याचा उपाय काय, त्यामध्ये आपल्याला कंट्रोल करण्यासाठी करावं लागेल काय. कारण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामध्ये काही पिसवा खाणारे प्राणी जे आहेत, काही पिसवा खाणारे प्राणी म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल आपण करू शकतो, ज्याला भक्षक म्हणतो आपण, भक्षक माइट्स. पिसवा खाणारे काही प्राणी आहेत त्यांना त्या ठिकाणी बिटल प्रकारामध्ये प्राणी आहेत, जसे कीटक आहेत, मुंग्या आहेत, यांच्या सहाय्याने आपण पिसवांची संख्या नैसर्गिकरित्या कमी करू शकतो. नैसर्गिकरित्या कमी करण्याची पद्धत आहे, बायोलॉजिकल कंट्रोल असं म्हणू शकतो आपण त्यांना. प्राण्यांची काळजी घेणं ही एक गोष्ट आहे. त्यांची स्वच्छता राखणं, यावरही आपण त्यावर स्वच्छता राखून आपण त्यावर नियंत्रण आणू शकतो. पोल्ट्री किंवा इतर जे पाळीव प्राण्यांमध्ये वाढणारं प्रमाण आहे त्याचं चेकअप करणं महत्त्वाचं आहे. वेळोवेळी त्यांना चेकअप करायचं, वेळोवेळी त्यांची तपासणी करायची. किंवा आणखीन आहे व्हॅक्युमिंग हा एक प्रकार असतो. यामध्ये व्हॅक्युमिंग म्हणजे यांत्रिक नियंत्रण पद्धतीमध्ये, व्हॅक्युमेशन करणं म्हणजे यांत्रिक नियंत्रणाच्या पाहिजे पद्धती आहे, ज्यामुळं सर्व पिसवांच्या आळ्या ज्या आहेत त्यांचं प्रमाण 60% आपण कमी करू शकतो. त्यांच्या अंड्याचं प्रमाण 60% आपण कमी करू शकतो किंवा 60% ज्या अंडे आहेत ते नष्ट करू शकतो. आणि आळ्या कमी केल्यामुळं किंवा त्यांची अंडी नामशेष केल्यामुळं किंवा अंडी डिस्ट्रॉय केल्यामुळं आपोआपच त्या पिसवावर कंट्रोल करू शकतो आपण. मग हे व्हॅक्युमायझेशन आहे ते आपण विशेष प्रकारच्या यंत्राच्या सहाय्याने, व्हॅक्यूम अशा प्रकारचा पंप असल्याच्या सहाय्याने आपण हे पिसवांच्या आळ्या ज्या आहेत
त्यांचे अंडे जे आहे ते आपण त्यांना डिस्ट्रॉय करू शकतो किंवा त्यांना आपण थोडं कंट्रोल करू शकतो, ज्यामुळे पिसवावर आपण कंट्रोल करू शकतो. पिसवांची जी संख्या आहे त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज असते आणि त्यासाठी काही कीटकनाशकांचा आपण वापर करू शकतो. पिसवांची जी संख्या आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काही कीटकनाशकांचा वापर करू शकतो. हे मोठ्या प्रमाणात केलं जाणारं अशा प्रकारची गोष्ट आहे. यामध्ये फायरोनिल किंवा मेथिओपेरिन आणि बाकीचे काही इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत किंवा इन्सेक्टिसाइड्स आहेत किंवा पेस्टिसाइड्स आहेत, यांचा वापर करून आपण यावर नियंत्रण आणू शकतो. तर ही सगळी माहिती होती पिसू किंवा पिसवा याविषयी. धन्यवाद.